बैठक खूप छान बनवल्या तिकडे आणि हा हत्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. हॉटेलचा नाईट व्ह्यू बघा, छान मस्त वाटतंय अगदी. मित्रांनो, माथेरानला जाण्यासाठी आम्ही डोंबिवलीवरनं नेरळ स्टेशनला आलो. नेरळवरून माथेरानला जाणारी टॉय ट्रेन सुटते, परंतु आज प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्हाला तिकीट मिळालं नाही. त्यामुळे आम्ही नेरळ स्टेशनच्या बाजूला असलेल्या टॅक्सी स्टँडवरून इको पकडली. ही इको आपल्याला थेट माथेरानला सोडते. पर पर्सन 120 रुपये याचं तिकीट आहे. छोट्या मुलांचं 60 रुपये तिकीट आहे. माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती 50 रुपये आणि लहान मुलांचं 25 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, ज्या गेटमधून आपण माथेरानला जाण्यासाठी प्रवेश करतो तिथून साधारणतः मार्केट हे 2 किलोमीटर आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जाण्यासाठी तुम्ही घोड्याचा वापर करू शकता, परंतु बार्गेनिंग करणं आवश्यक आहे. यासोबतच इथे ई रिक्षा देखील अवेलेबल आहे. नाहीतर ट्रेनचा पर्याय आहेत, परंतु ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्ही ट्रेनची वाट न पाहता ई रिक्षा किंवा चालत देखील जाऊ शकता. त्यावेळी मात्र आम्ही पर पर्सन 35 रुपये देऊन ई रिक्षेचा वापर करत माथेरान मार्केटच्या दिशेने निघालो. आमचा हा पहिलाच प्रवास ई रिक्षाचा आहे. हे अमन लॉज स्टेशन आहे. इथून थेट माथेरानला जाणारी टॉय ट्रेन मिळते. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माथेरान. तर माथेरानला यावेळी बाईकने नव्हे तर ट्रेनने येण्याचा विचार केला. त्यासाठी मी डोंबिवलीवरनं नेरळ बाय ट्रेन आलो आणि नेरळवरनं टॉय ट्रेन सुटते. त्यासाठी तिकीट बुकिंगच्या लाईनमध्ये मी उभा राहिलो आणि प्रचंड गर्दी होती, तिकीट काही मिळाली नाही. त्यानंतर मग ट्रेनचा विचार सोडला आणि बाजूलाच उभ्या असलेल्या ओम्यांमधनं आम्ही माथेरानला पोचलो. आता ओमनीचं देखील तिकीट वाढले. पहिले 100 रुपये होते, आता 120 रुपये पर पर्सन तिकीट झाले. दोघांचे 120 प्रमाणे 240 आणि मल्हारचं देखील 60 रुपये तिकीट घेतलं आणि आता आम्ही माथेरानला उतरतोय. यावेळी मी हॉटेल रॉयल प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये बुकिंग केलंय. स्वस्त आणि मस्त मला मिळालंय. प्राइस किती आणि ते हॉटेल कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर नुकतंच आम्ही हॉटेल रॉयलला पोहोचलोय. कसं आहे हॉटेल, काय फॅसिलिटीज आहेत ते सगळं तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो. मित्रांनो, आपण जे रिसॉर्ट किंवा हॉटेल बुक केले त्याचा जाण्याचा मार्ग हा आहे. शॉपिंग सेंटर आहे आणि या शॉपिंग सेंटरमधून हा हॉटेलकडे जाणार रस्ता आहे. आम्ही आता हॉटेलमध्ये चाललोय. माझ्या पाठी या. तर हा चौक आहे, इकडे हॉटेल कृष्णा. तर या बाजूला हॉटेल पॅनोरमा आहे आणि या बाजूला हॉटेल रॉयल आहे अगदी समोर. तर हे आपलं हॉटेल आहे. चला आमच्या पाठी या, मी तुम्हाला दाखवतो रॉयल हॉटेल. तर हा आहे रॉयल हॉटेलचा एंट्रन्स. हा आहे रिसेप्शन एरिया आणि या बाजूला माकडांची वर्दळ बघा तुम्ही, भरपूर माकड आहेत. माकडापासून सावध राहा. इकडे स्विमिंग पूल आहे, पण मला वाटतं न बघितलेलंच बरं. इकडे बैठक चांगली आहे, भरपूर मोठी बैठक आहे आणि इकडे गणराज विराजमान आहेत. सध्या तर एकदम साफसुथरं दिसतंय. तर आपल्याला इकडे पुढे रूम मिळाली. इकडे 126 नंबरची ही रूम आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. इकडे गेम झोन, डायनिंग एरिया आहे आणि भरपूर मोठं हॉटेल आहे. माकड माझ्या पाठीच आहे. स्विमिंग पूलची हालत बघा. ठीक आहे, आपल्याला स्विमिंग पूलमध्ये नाही जायचं. ही एंट्री, इकडे माकड बघा कसं झुलतंय. आणि या सगळ्या इकडे या बाजूला सगळ्या रूम्स आहेत. डिलक्स, सुपर डिलक्स, मोठं हॉटेल आहे. आपल्याला मिळालेली ही 126 नंबरची रूम आहे. बाहेर 2 चेअर आणि टेबल आहे. तर आपल्याला दिलेला 126 नंबरचा रूम बघा. रूम मध्ये एंट्री करताच हा छोटा बेड आहे, इकडे रेवा बसली आणि इकडे मोठा बेड आहे. मोठ्या बेडवर हा मल्हार बसलाय. टीव्ही आहे, पाण्याचा जार दिलाय आणि टीव्ही चांगला सुरू आहे.
त्यानंतर इकडे डस्टबिन बॅग पण आहे, 2 ग्लास दिलेत, मोठा मिरर आहे इकडे, एसी सुरू आहे, फुल एसी सुरू आहे. आणि या बाजूला कपाट दिलंय साहित्य ठेवायला, अँगल पण आहे. आणि हे वॉशरूम वॉशरूम ठीक आहे. तर तर अशा प्रकारची ही रूम आहे, बऱ्यापैकी आहे. फॅन सुरू आहे, एसी बऱ्यापैकी सुरू आहे. आणि विंडो चांगली, इथे मोठी विंडो दिली, बाहेरचा सगळा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही सकाळी लवकर निघालेलो, त्यामुळे थोडासा रूम मध्ये आराम केला. आता वाजलेत दुपारचे 1:30. आता दुपारच्या जेवणासाठी जातोय. नेमकं जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला आता दाखवतो. क्या क्या आहे? ये पत्ता गोभी, पत्ता गोभी, आलू पंजाबी, आलू पंजाबी डाल दो, दाल है, दाल फ्राई, दाल फ्राय डाल दो, मूंग मसाला। मूग मसाला डाल दो. उधर आएगा तो सोया खीर आएगी। अच्छा, सेवया खीर. आता बाकी आहे अजून. नहीं वो राईस. पंजाबी है। थोड़ा सा वो दे बस। तर अशा प्रकारचं दुपारचं जेवण आहे इथलं. आता रेवाला जेवण कसं वाटतं ते आता आपल्याला सांगेल. जेवणामध्ये मुळातच मिक्स चणा आहे, मुगाची भाजी आहे, घोडी डाळ आहे, कोबीची भाजी दिली आहे, बटाट्याची भजी आहे, रोटी आहे, राईस आणि पापड आणि स्वीट येणार आहे. काय स्वीट आहे ते माहीत नाही, बघूया. एकूण मला सध्या तरी कुर्मा भाजी जी आहे ती चांगली वाटली, मुगाची भाजी पण चवीला चांगली आहे. ओव्हरऑल बघूया आता काय चव आहे, कळवतो, सांगतो तुम्हाला. ही आपल्याला दिलेली 126 नंबर रूम आहे. आणि इकडे बाजूला इथे गेम झोन आहे, वरती आपण आता जेवणासाठी गेलो होतो. इकडे गेम झोन मध्ये जाऊया. वा, या ठिकाणी चेस आहे, कॅरम आहे, इकडे साऊंड देखील ठेवलाय. तुमच्या खिशात भेटले. पहिल्यांदाच मी अशा प्रकारे तुळशी वृंदावन बघतोय कुठल्या हॉटेलमध्ये. बैठक खूप छान बनवल्या तिकडे, आणि हा हत्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तर मित्रांनो, थोडीशी वामकुक्षी घेऊन आता आम्ही आपल्या हॉटेलच्या बाजूला असलेले जे 5 पॉईंट आहेत, ज्याच्यामध्ये इको पॉईंट वगैरे आहेत, तर तिकडे आता आम्ही फेरफटका मारायला आलोय. तर ते 5 पॉईंट काय ते तुम्हाला आता मी दाखवतो. तर आता आपण लेक पॉइंटला आलोय. मे महिना आहे, त्यामुळे सगळी जी नदी आहे ती ओस पडली, मोठी नदी आहे इकडे. आणि पावसाळ्यात तर मस्तपैकी इकडनं पाणी वाहतं. याच्या खाली पण काही लोक असतात. मित्रांनो, पावसाळ्यात पूर्ण नदी भरलेली असते, पूर्ण इकडे मस्तपैकी पाणी असतं. आणि एकदम पाणी कमी झालंय, पण चांगलं वातावरण आहे. मे महिना आहे, 25 तारीख आहे मेची, आणि थंडावा एकदम मस्तपैकी आहे. गळ टाकून मस्तपैकी मासे पकडत आहेत. आरामात बसले दोघे जण इकडे. या बाजूला शिव मंदिर आहे, आणि या बाजूला लॉर्ड पॉइंट आहे. इकडे आता आपण लॉर्ड पॉइंटला चाललोय. तर आता आपण आलोय लॉर्ड पॉइंटला. इथे खासियत म्हणजे इथे दुर्बिन्स आहेत.
मित्रांनो, दुर्बिन्समधून समोर तुम्हाला काय पाहायला मिळेल तर लकडीची सीडी आहे, गुफा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्टॅच्यू आहे, त्यानंतर खाली आदिवासी गाव आहे, लुईजा पॉइंट आहे आणि त्यानंतर कलावर्ती फोर्ट, प्रबळगड हे सगळं तुम्हाला पाहता येईल. तर या पॉईंटवरनं तुम्ही काय पाहाल दुर्बिणीने त्यासाठी इथे एक बोर्ड त्यांनी लिहून ठेवलाय. आता माथेरानचं ग्रामदैवत श्री पिसारनाथ मंदिरामध्ये आपण जातोय. खूप छान असं हे पुरातन मंदिर आहे. विशेष म्हणजे हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आणि मला असं वाटतं की हे पहिलंच असं महादेवाचं मंदिर आहे की त्याच्या पिंडीला सिंदूर फासलेला दिसतोय. तर फायनली इको पॉइंटला आपण आलोय. वॉट अ पॉइंट, धिस इज इको पॉइंट. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल इको पॉइंट इथे आता आपण आलोय. मागे पण एकदा आपण आलो होतो. शिवाजी महाराजांच्या काळातील बऱ्याचशा वस्तू या ठिकाणी ठेवल्यात, ते आता आपण बघूया. पर पर्सन 10 रुपयाचं तिकीट काढत आम्ही या वस्तुसंग्रहालयात भेट दिली. या वस्तुसंग्रहालयाचा एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही थोडासा मार्केटमध्ये फेरफटका मारला. नमस्कार. नुकताच माथेरानमध्ये फेरफटका मारून आत्ता रूमच्या इथे येऊन बसलो आहे आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6. पण वातावरण असं झालं आहे ना की खूप 7, सव्वा 7 वाजलेत असं एकंदरीत वातावरण इथं पाहायला मिळतं आहे. भारी वाटतं, एकदम थंडावा आहे. मे महिना सुरू आहे, मेची एंडिंग सुरू आहे, 25 तारीख आहे आणि पाऊस नाही आहे इथे, पण थंडावा एकदम. आणि आम्ही जे हॉटेल घेतले आहे, जे बुक केलेलं आहे हॉटेल रॉयल, ही जी झाडं आहेत ना, या झाडावरती एवढी माकडं आहेत. आणि आम्ही दुपारी जेव्हा जेवण करायला गेलो, पाठीमागची विंडो ओपन केली आणि एक माकड आतमध्ये घुसलं होतं आणि रेवाची एक मोठी बॅग अख्खीच्या अख्खी फाडून आणि त्याच्यातला खाऊ माकडं घेऊन पळाली. तर तुम्ही जर इथे आलात, हे हॉटेल बुक केलं तर खिडक्या दरवाजे व्यवस्थित लावा. प्रचंड माकडं आहे तिथे पूर्ण या झाडावरती आणि इकडे देखील माकडं मस्तपैकी बसली. या हॉटेलमधली ही माझी बेस्ट जागा. तर इकडे हऱ्याणाऱ्या मस्तपैकी झुल्याचा आनंद घेत आहे. मित्रांनो, आता रात्रीचे 8 वाजलेत आणि हे लोक आता मस्तपैकी घोड्यावरनं फेरफटका मारून आता या हॉटेलमध्ये विश्रांती घ्यायला आलेत. हॉटेलचा नाईट व्ह्यू बघा, छान मस्त वाटतं अगदी. तर आता रात्रीच्या जेवणाला आलोय. आपण दुपारी जिथे जेवण केलं त्याच ठिकाणी रात्रीचं जेवण आहे. तर आता रात्रीचं जेवण काय आहे इथलं ते तुम्हाला आता दाखवतो. स्टार्टरसाठी हे टोमॅटो सूप आले आणि मल्हारसाठी इथे काहीतरी वेगळंच आहे. मग हे काढ, ब्रेडचं बनवलंय. हाँ चला डाल दे स्टार्टरमध्ये टोमॅटो सूप आलेलं आहे आणि मस्त आहे, चव छान आहे आणि गरम गरम, म्हणजे पहिल्या सिपमध्ये जेवढं बरं वाटलं सगळा थकवा निघून गेला. खूप छान आहे. ब्रेड पकोडा आणि एक किती क्रंची आहे. जेवणासाठी थोडं सलाड, लोणचं, त्यानंतर लिंबू, जेवण एकदम पनीर टिक्का.
तेल होता आलू पे आलू पे तर रात्रीच्या जेवणासाठी आलोय. रात्रीचं जेवण खरंच खूप छान आहे, म्हणजे दुपारपेक्षा आता खरंच चांगलं आहे. नूडल्स आहेत ना, नूडल्स थोडेसे ऑइल आहेत पण ठीक आहे. डाळ चांगली आहे. पनीरची भाजी आहे ना ती चांगली आहे. त्यापेक्षा ही बीन्सची आहे ना आलू मटर ती खरंच खूप छान आहे. आणि या बाजूला बटाट्याची भाजी आहे ती चांगली आहे. आणि चपात्या म्हणजे दुपारपेक्षा आता चांगल्या आहेत. तर एकंदरीत रात्रीचं जेवण खूप छान आहे. विशेष म्हणजे हे जे टोमॅटो सूप होतं ना ते अप्रतिम एकदम भारी होतं. आणि आत्ता मस्तपैकी हे काळे काळे गुलाबजाम आलेत. खरं तर मी गोड खात नाही आहे, आता हे दोघे खातील. तर रात्रीचं जेवण आहे ना ते चांगलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, हॉटेल रॉयलचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही नाश्त्यासाठी चाललोय. वाजलेत सकाळचे 9. तर या हॉटेलचा नाश्ता कसा आहे, काय काय नाश्त्यामध्ये ते तुम्हाला आता आम्ही दाखवतो. चला. तर हा एक वरती जाण्याचा रस्ता आहे इकडं. हे भारी बनवलं अगदी. वरती रात्री डीजे होता पण आम्ही तिकडे गेलो नाही. तर सकाळच्या नाश्त्यासाठी आलोय. चहा, उपमा आहे आणि हे ऑमलेट आहे, पण हे ऑमलेट टोमॅटो ऑमलेट आहे. चटणी आहे आणि ब्रेड आहे. तर अशा प्रकारचा नाश्ता आहे. मला तू काय खाणार आहे? ब्रेड. तेव्हा तुला काय आवडलं नाश्त्याबद्दल? टोमॅटो ऑमलेट छान आहे. उपमा पण चांगला आहे, चवीला छान मस्त. आणि आपलं ॲज युजल ब्रेड बटर एक नंबर. आणि ब्रेड बटर आणि चहा किती चांगली आहे. नुकताचा नाश्ता झाला. नाश्ता खरंच चांगला आहे. पण मला एक यांचं आवडलं की सर्व्हिस खूप फास्ट आहे. म्हणजे ही जी पोरं काम करतायत ना ते पटापट पटापट विचारतात, ते येतात पटापट काय सांगितलं तर ते एक चांगलं आहे. बघा ही पोरं जे दिसत आहेत ना ही आपल्याला पटापट सर्व्हिस देत आहेत. इथे डिस्को थिएटर म्हणून लिहिलंय. कदाचित ही जी जागा आहे ना ती थिएटरसाठी वापरत असतील. पण आता हे नाव लिहिलंय ना, याच्या पुढे गेलो आपण दरवाजा क्रॉस करून ते वरती रात्री डिस्को चालू होता. पहिल्या माळ्यावरचा हा नजारा बघा. इथून हे हॉटेल खूप छान दिसतं. माकडांचा हैदोस बघा इकडे. हे कोणाच्या तरी रूम मधनं जेवण काढलंय आणि लोक इथे खात होते. तर मित्रांनो आताच नाश्ता करून रूम मध्ये आलोय. आता तुम्हाला या हॉटेलचे आणि या रूमचे रेट तुम्हाला मी सांगतो. तर आपण ही जी काही रूम बुक केली होती याच्यामध्ये हा एक छोटा बेड, त्यानंतर हा एक मोठा बेड, इकडे टीव्ही, मिरर, बाथरूम व्यवस्थित अगदी आहे. वायफाय 24 तास आणि 3-4 प्रकारचे वायफाय आहे तिथे. म्हणजे कुठे तुम्ही कुठल्या एरियामध्ये गेलात तिकडे जेवणाच्या इकडे गेलात तिकडे एक वेगळा वायफाय. हा जो लॉन होता आपल्या समोर तिथे एक वेगळा वायफाय आणि तिकडे रिसेप्शन काउंटर आहे तिथे एक वेगळा वायफाय. तर वायफाय इकडे चांगला चालतो. तर तुम्हाला रेट सांगतो. ही जी काय आपण रूम बुक केली होती याच्यामध्ये कपल आणि आमचा एक छोटा म्हणजे आम्ही असं 3 लोक खाण्यापिण्यासकट आम्हाला 4200 ला हा रूम पडला. मित्रांनो माथेरानमधील हॉटेलच्या रूमचे रेट हे वेगळे असतात. मग वीकेंडमध्ये वेगळे असतात, वीकडेजमध्ये वेगळे असतात किंवा मग सीझन असेल तेव्हा वेगळे असतात, सीझन असेल तेव्हा वेगळे असतात, शनिवार रविवार वेगळे असतात. तर त्यामुळे आता जी काय आम्हाला 4200 जी रूम मिळाली ती कदाचित ऑफ सीझनला खूपच कमी असेल किंवा जेव्हा सीझन असेल तेव्हा जास्त रेट असेल. आम्ही सोमवार आणि मंगळवार हे रूम बुक केले त्यामुळे आम्हाला 4200. जर शनिवारीवर बुक केले असते तर कदाचित 5000 देखील किंवा 5500 ही रूम मिळाली असते. तर वेगळे रेट असतात. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो या हॉटेलचा. तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची रूम बुक करू शकता आणि विचारू शकता. इथे विथ फूड विदाउट फूड सुद्धा रूम्स आहेत. मला जशी रूम पाहिजे असेल तसं तुम्ही बुक करू शकता. तर आता मी रिसेप्शन काउंटरला जाणार आहे आणि तिथे थोडीशी चौकशी करून
इतर ज्या सुपर डिलक्स रूम आहेत किंवा मग 2 बेडच्या रूम आहेत त्यांचे रेट्स काय, आणि जर त्यांनी दाखवले तर रूम सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि एखादी व्यक्ती असेल बोलणारी तर तिच्याशी तुम्हाला संपर्क करून देईन. ऐसी टेबल हॉलिडे तर मित्रांनो, आता तुम्हाला मी या हॉटेलच्या रूम्स दाखवतो आणि हे दादा आपल्यासोबत आहे, थोडीशी माहिती देखील सांगतील. तर आता तुम्हाला रूम दाखवलं, एक फॅमिली रूम आपल्याला ते दाखवत आहेत. सध्या त्याच्यावर बेडशीट टाकलेली नाहीये, पण आपण बघूया ते रूम कशी आहे. हा, तर ही फॅमिली रूम आहे, स्पेस कमी आहे. हा, इथे 2 बेड आहेत आणि कपाट आहे, टॉयलेट बाथरूम आहे आणि टीव्ही आहे, इथे कपाट आहे, आरसा दिलाय. तर अशा प्रकारची ही फॅमिली रूम आहे, पण ही थोडीशी छोटी आहे. तर मित्रांनो, ही दुसरी फॅमिली रूम आहे, याचा स्पेस मोठा आहे. बघा, 2 बेड आहेत आणि इथे नेहमीप्रमाणे टीव्ही आणि हा टेबल, इकडे आरसा आहे, कपाट आहे इकडे आणि या बाजूला टॉयलेट बाथरूम. अशा प्रकारचा हा फॅमिली रूम आहे. रूम वगैरे चांगले आहेत, फॅन आणि एसी चांगले यांचे चालत आहेत इथे. तर अशा प्रकारचा एक फॅमिली. दुसऱ्या माळ्यावर आलोय, हा दुसरा माळा आणि दुसऱ्या माळ्यावरची आपल्याला चाबी लेके आता ये हाँ। रूम रेडी है. तर हा एक फॅमिली रूम आहे, मोठा फॅमिली रूम आहे. म्हणजे मोठी फॅमिली असेल ना तर इथे 2 बेड आहेत, नेहमीप्रमाणे इथे पाण्याचा जार आहे, टीव्ही आहे, तिकडे मिरर आहे, कपाट आहे, तिकडे वॉशरूम आहे आणि इथे फोटो लावलाय आणि एसी वगैरे आहे इथे. तर हा एक थोडासा मोठा रूम आहे. तर एकंदरीत मोठी फॅमिली असेल, म्हणजे 4-5 लोक असतील, तर हा रूम आहे तो त्यांच्यासाठी चांगला आहे. आता आपण या बाजूला वरती आलोय. एक दादा आपल्याला ही वरची रूम ओपन करून दाखवतोय. अभी बेडशीट नाही डाला आहे, बेडशीट टाकलेलं नाहीये, त्यांची साफसफाई सुरू आहे. तर हा एक कपल रूम आहे, सेम आहे. यांचं काय मला कळत नाही, यांनी ना विंडो दिली बाथरूमला, का ते. तर अशा प्रकारचा हा कपल रूम आहे, यांची साफसफाई सुरू आहे इथे. बाथरूमला का विंडो लावली असं मी त्यांना विचारलं, तर ते काय म्हणतात की इकडे ना माकडं जास्त आहेत, त्यामुळे एखादं जानवर वगैरे म्हणजे माकड वगैरे आतमध्ये गेलेलं तर नाही ना, तर ते बघण्यासाठी त्याने ती विंडो दिली असं ते कारण सांगते. तर मित्रांनो, तर हॉटेल रॉयल प्युअर व्हेज मधून आता मी प्रस्थान करतोय, चेकआउट करतोय. आता तुम्हाला मी ज्या रूम दाखवल्या ना, आत्ता गर्दी कमी आहे. आत्ता म्हणजे मे एंडिंग आहे आणि आजची 26 तारीख आहे. जो तुम्हाला मी रेट मगाशी सांगितला ना, रेट माथेरानच्या हॉटेलमध्ये कमी जास्त होत असतो. आम्ही जी रूम बुक केली होती 4200च्या आसपास, आजचा मी रेट विचारला ना तर पर पर्सन 1400 रुपये किंवा मग 1300 रुपये असा आजचा रेट आहे. तर म्हणजे कपलचा सांगायचं झालं तर 2800-2900 आजच्या घडीला रेट आहे. आणि आपण काल सोमवारी बुक केले होते तर 4200 रुपये आणि आजचा रेट डाऊन झाला. तर असे रेट कमी जास्त होत असतात. तर ऑनलाईन बुक करण्यापेक्षा तुम्ही जर इथे येऊन चौकशी करून जर रूम बुक केली तर कदाचित रेट कमी देखील होऊ शकतो. तर या हॉटेलचा एकंदरीत रिव्ह्यू रेवा देईल. तिला कसं वाटलं, जेवण कसं वाटलं, एकंदरीत काय वाटलं तिला ते आपण विचारूया. हॉटेल सुरुवातीला एंट्री केल्यानंतर तरी छान वाटलं. दुपारचं जेवण सोसं होतं, म्हणजे ठीक होतं, जसं असायला पाहिजे तेवढं अगदी हे नव्हतं. पण संध्याकाळची जी सर्व्हिस होती आणि एकूणच जेवण होतं ते खूप छान. असं टोमॅटो सूप वगैरे सुरुवातीला आम्हाला स्टार्टरमध्ये दिलं, छान, एकूणच छान होतं. सकाळचा नाश्ता सुद्धा आज आम्ही आता केला तिथे आणि तोही छान होता, मस्त छान टोमॅटो ऑमलेट वगैरे होतं, छान उपमा पण चांगला होता, चवीला होता, व्यवस्थित सर्व्हिस चांगली होती. मुलं खास करून जी कामाला आहेत तिकडे त्यांची सर्व्हिस उत्तम आहे. पटापट सगळ्या गोष्टी आणून देत होते, सगळं अगदी काय हवं नको ते हवं ते विचारत होते, त्यामुळे ते ओव्हरऑल चांगलं होतं. रूमचं म्हणाल तर ठीकठाक आहे. स्वच्छता तितकी वाटली नाही, व्यवस्थित आणखी चांगली असायला हरकत नव्हती. कारण आपण हाच विचार करतो एखादं हॉटेल जेव्हा बुक करतो तेव्हा खाणं आणि रूम जिथे आपण स्टे करणार आहोत, थांबणार आहोत, ते स्वच्छ असणं गरजेचं असतं. कारण मुळात आपल्याला त्याच गोष्टींची म्हणजे तीच फॅसिलिटीज मिळाली चांगली की आपल्यासाठी ते सोयीचं असतं.
बट ओव्हरऑल हॉटेल ठीक होतं असं मी म्हणेन. तर ठीक होतं हॉटेल असं सांगायला हरकत नाही. आमचा एक्सपिरियन्स ठीक होता. माकड बघ. तर या हॉटेलबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि जर तुम्हाला या हॉटेलमध्ये थांबायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतोय. कॉन्टॅक्ट करून तुम्ही हॉटेल नक्की बुक करा.